जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। आत्मसहाय्य सामाजिक संस्था यांच्यातर्फे श्री अशोक पोतनीस यांनी साधला संवाद। आत्मसहाय्य सामाजिक संस्था ही एक सामाजिक कार्य करणारी संस्था असून ज्येष्ठ तरुण बालकांच्या मध्ये संवाद साधून सकारात्मक वातावरण निर्मितीचं काम करणारी, युवा पिढीला प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करणारी कोल्हापुरातील सामाजिक संस्था आहे। संस्थेचं ब्रीदवाक्य आहे हेल्प द पर्सन टू हेल्प हिमसेल्फ। आत्मदीप भव या ध्येयाने प्रेरित होऊन लोकांशी संवाद साधून सकारात्मक वातावरण निर्माण करणारी सामाजिक संस्था आहे। आज रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी वाडी रत्नागिरी ज्योतिबा मंदिर येथे काव्यातून सर्वांना उपस्थित मान्यवरांना सहभागी करून आत्मसहाय्य सामाजिक संस्थेचे सचिव श्री अशोक पोतनीस यांनी संवाद साधला। यावेळी उपस्थित आदरणीय आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचं स्वागत करून तरुण पिढीला व्यायामाचं व चालण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। यावेळी जम्बो जेट जुई या गीतांमध्ये उपस्थित ज्येष्ठ नागरिक ज्योतिबा मंदिरामध्ये सकाळी कोल्हापूरहून चालत येणारा तरुण व बालकांना सहभागी करून घेतलं। यावेळी त्यांच्याशी आनंददायी संवाद साधून सकारात्मक व आनंदी वातावरण निर्मित करण्यात आलं। यावेळी आदरणीय आमदार श्री चंद्रदीप नरके साहेब, भारत वाळेकर, अशोक फडतरे, अशोक पोतनीस, निकिता जमदाडे, संजय आरगे, दिलीप कोळी ज्येष्ठ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतनीस, कोल्हापूर। आपण आज रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी ज्योतिबाला आलो आहोत आणि आमच्याबरोबर आपले कोल्हापूरचे कर्वीचे लाडके आमदार चंद्रकांतजी नरके आपल्याबरोबर आहेत आणि यात्रा संपल्यानंतर ही पाकुळी जी म्हणतो तर त्यामध्ये मी स्वच्छता वगैरे करतात त्यावेळी आपण येतो आणि हा जो आनंद आहे तो काहीतरी वेगळाच आहे। असं वाटतं की आता आपल्या झराझुरझुरे निळ्या स्वच्छंद जगणे म्हणजे उभे जाणे, हृदयातील आनंद आणि हा जो हृदयातील आनंद घेऊन आपण पुढे निघालेलो आहे म्हणून असं म्हणतात हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच तुम्ही घडवू शकाल तुमच्या भविष्याला। आयुष्य कधी निघून जाईल कळणार नाही आणि आत्ताचे आनंदाचे क्षण पुन्हा मिळणार नाही म्हणून वर्तमान काळात जगायला शिका। या निमित्त मी नरके साहेबांचं अभिनंदन करतो याच्यासाठी की युवा पिढीचं नेतृत्व आणि सगळ्यांना उत्साह देणारा जो स्तोत्र आहे तो नरके दादा आहे। त्यासाठी सर्वांच्या वतीनं आपण त्यांचं अभिनंदन करूया। बोला ज्योतिबा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।